हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. उद्या आहे माझ्या घराची वास्तुशांती आणि मी खूप खुश आहे. याच्यानंतर मी दादांना रिक्वेस्ट केली की आपण थोडं डान्स करूया. खूप काम केलेलं, त्यानंतर आम्ही डान्स करायला लागलो आणि इतका घाणेरडा डान्स कोणी केला नसेल. त्यामध्ये माझी खुशी बघते. मला दोघांना बघा हसायला येतं आणि त्यामध्ये माझ्या दादाला लागतं. मी झोपून हसायला लागली. त्यानंतर मी आणि माझ्या भावाने असे क्यूट फालतू फोटोज काढून माझ्या दादाने पूजेची सुरुवात केली. त्याने इतकं छान सगळं मांडलं होतं ना, हे खूप प्रसन्न वाटत होतं. आम्हाला खूप आवडलेली गाईस. मी त्याची ID खाली कॅप्शनमध्ये मेन्शन करते. आम्ही सगळे रेडी झालो. मम्मी पप्पा पूजेला बसले होते. फायनली आमच्या घरात जाण्याचा टाईम आला होता. 28 वर्षाचं माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आम्ही खूप हॅप्पी होतो. मला ना माझ्या मम्मीला बघून खूप प्राऊड फील होतं, कारण ती बाई कधीच हार नाही म्हणू शकत कोणत्याच सिच्युएशनला आणि कधीच नेगेटिव्ह नाही राहू शकत. तिने जिद्द ठेवली म्हणून आज आमचं घर झालं. मी याच्यामधून एक तरी शिकले, कधीच हार नाही मानली पाहिजे. भले लेट का होईना, पण जाम ग्रेट होतं. मला आणि माझ्या भावाला एवढीच अपेक्षा होती की आमचं छोटं का होईना घर असावं, पण आत्ता आमचं राजवाड्यासारखं घर झालं. ते फक्त पेशन्स ठेवल्यामुळे. त्यानंतर आम्ही दूध उकळण्याची प्रथा पूर्ण केली. त्यानंतर पहिल्यांदा माझ्या हाताचे ठसे उठवायचे लक्ष्मी म्हणून, आणि मी खूप खुश होते. माझ्या चेहऱ्यावरची खुशी तुम्ही बघतच असाल. माझ्या भावाला थोडं दुःख होत होतं, कारण त्याचे न्यू वॉल्स थोडे रेड दिसणार होते. बट मी खूप हॅप्पी होते, कारण मला हेच पाहिजे होतं. काहीच लक्ष्मीचे हात उठवायला मला खूप खुशी झाली आहे. माझे सगळे फ्रेंड्स आले. त्यांनी मला अशी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम गिफ्ट केली, जी मला घ्यायची होती, आणि ती बघून पण आम्ही कशी तुम्ही बघतच असा. त्यानंतर मी त्यांच्या सगळ्यांसोबत फोटोज काढले. आम्ही फॅमिलीज फोटोज पण काढले. त्यानंतर मी आणि माझा भाऊ बसलो पूजेला. आम्ही सेल्फी काढत बसलो. त्यानंतर काही त्या ह्याचा व्ह्यू काय भारी वाटत होता. मलाही खूप आवडलं. त्यानंतर आम्ही चौघांनी पूजा केली आणि माझ्या घराचं नाव मी स्वप्नपूर्ती ठेवलं. त्यानंतर सेकंड आउटफिट चेक करून मी खूप मिरवलं आणि त्यानंतर आईने माझ्या संध्याकाळी नजर काढली, कारण नजर काढणे इज मॅन्डेटरी, बिकॉज मी दुसऱ्या दिवशी आजारी पडते.